आता आम्ही नारळ पाणी घेतलेलं आहे ओळीसामध्ये. ऑनलाईन साठी लाईन आहे आणि इथे ऑफलाईन साठी आहे. आमच्या मम्मीला हे किती के ये 200 स्टोन वाला आहे. मला हे मंदिर कॅमेऱ्यामध्ये खूप म्हणजे लहान वाटत असेल. नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा तिसरा दिवस आहे. आता आम्ही चाललो आहे कोणार्क टेम्पल, लिंगराज, 4-5 ठिकाण आहे मंदिराचे ते बघायला. आम्ही एक कॅब बुक केलेली आहे. कॅब मध्ये आम्ही निघालो आहे. सकाळीचे 9 वाजलेले आहे आणि आमच्या सोबत जे आहे आम्हाला ते गाईड करणार आहे कसं कुठं काय आहे काय नाही, तर त्यांच्यासोबत आम्ही निघालेलो आहे. तर आता पुढचा प्रवास जे पण होणार आहे तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये आम्ही सांगणार आहे. कुठं कुठं गेले होते, कसं गेले होते, काय होतं, काय काय रेट्स होते तिथले आणि एंट्री फीस काय आहे, किती टाइम लागतो, कसं आहे हे तुम्हाला आम्ही दाखवून देणार आहे. आणि आम्ही इटिका बुक केलेली आहे. ते 3,000 रुपयामध्ये आम्हाला 7-8 ठिकाणी फिरवणार आहे. त्याच्यामध्ये ते म्हणले होते काय झू इथं. आम्ही झू तर फिरणार नाही कारण आमच्याकडे एवढं टाइम नाहीये, पण त्याच्यामध्ये तुम्ही ते पण इन्क्लूड करू शकता कारण त्याच्यासाठी पूर्ण दिवस लागतो. कारण झूला अर्धा दिवस झू मध्येच जातो असं ते म्हणतात. तर आता आम्ही जेवढा टाइम आहे त्या हिशोबाने आम्ही जेवढं फिरू शकतो आम्ही फिरून तुम्हाला दाखवणार. आता आम्ही नारळ पाणी घेतलेलं आहे ओळीसामध्ये. तर हे नारळ आणि मलाई दोन्ही सोबत आहे आणि गोड आहे मन. तर ट्राय करून बघू. नाही आता आधी आम्ही आमच्या मम्मीला द्या. गोड पाणी आहे. आता मी पण घेतलेलं आहे. तर आता मी टेस्ट करून बघेन. पिऊन तर बघ, पाणी पिऊन बघ ना, हे गोड गोड पाणी आहे. खूप गोड पाणी, खूप एकदम यमी. माझ्या पोरासारखा म्हणतो मी यमी, पण खूप चांगला, खूप टेस्ट चांगली आहे. पुरीवरून जेव्हा कोणार्क टेम्पलला, लिंगराज टेम्पल इकडे जायला निघतात तर तुम्हाला इथे असे हे नारळाचे पॉइंट दिसतील. तुम्ही इथे नक्की नारळ पाणी घ्या. आम्ही आता इथे नारळ पाणी घेतलं. हे बघा इकडे नारळ. मी प्रत्येकाने एक एक पिशव्यांमध्ये हे नारळ घेतलेलं आहे. पाणी पण खूप होतं त्यामध्ये आणि पाणी गोड होतं आणि नारळ पण खूप होतं त्यात. आता आम्ही नारळ पाणी घेऊन पुढे आलो आणि इथे एक पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे. तिथे आम्ही आता दर्शनासाठी चाललोय. हे तुम्ही इकडे माझ्या मागे बघू शकता. आता बजरंगबलीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो आहे पुढच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर आता आम्ही आलो आहे चंद्रभागा बीच वरती. खूप सुंदर बीच आहे हा पण.
हा बीच कोणार्क सूर्य मंदिरापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुरीपासून साधारणतः 30 किलोमीटर. हा बीच भारतातील सर्वात स्वच्छ आणि शांत बीचपैकी एक आहे. इथला निळाशार समुद्र, सोनेरी वाळू आणि थंडगार वारा अनुभवण्यासारखा आहे. बीचवरून आता आम्ही निघत आहोत आणि इकडे तुम्हाला खूप सारे असे स्टॉल्स पण दिसतील शॉपिंग करण्यासाठी. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथून तेही घेऊ शकताय. आम्ही आता कोणार्क टेम्पलला पोहोचलो आहे. हा जो मागे तुम्ही गेट बघताय गेट मधून आम्ही आत आलोय आणि इथे समोरच्या बाजूला हे मंदिर कोणार्क मंदिर आहे. तिकीट बुक केले होते आम्ही, इकडून एंट्री केली आणि हे ऑफलाईन साठी लाईन आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर शक्यतो तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करा. हे बघा इथे ही ऑनलाईन साठी लाईन आहे आणि इथे ऑफलाईन साठी आहे. ऑनलाईन मध्ये तुम्हाला कोणीच दिसणार नाही, त्यामुळे शक्यतो तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करा म्हणजे तुम्हाला इथे लवकर येता येईल. हे ओडिसातील खूप जुने आणि हिस्टॉरिकल टेम्पल आहे. 13व्या शतकात राजा नरसिंह देव यांनी हे मंदिर बांधले. तसेच लोकेशन बद्दल सांगायचं तर हे मंदिर कोणार्क मधील ओडिसामध्ये आहे. तसेच पुरीपासून हे 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि खास गोष्ट म्हणजे हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखले जाते. मला हे मंदिर कॅमेऱ्यामध्ये खूप म्हणजे लहान वाटत असेल, पण तुम्ही जर समोर येऊन बघितलं ना खूप प्रचंड मोठं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे तुम्ही माझ्या मागे बघा, तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की हे रथाच्या आकारामध्ये आहे. रथासारखं दिसतंय हे मंदिर.
कोणार्क सन टेम्पलचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आता हा एक्झिट आहे इथून जाण्यासाठी. ये कैसे सिंगल थे ये सर कैसे सर मैंने 100 में 3 लगे बोले. आणि ये कितने के? ये 200 के स्टोन वाला है. 200 कैसे लेंगे पूछता ये कैसे खस खस कैसे 285 खेती होता है, काजू होता है, खसखस होता है. अच्छा वाला रहेगा इधर ज्यादा प्योर है कि हाँ. खस खस प्योर है. अरे ज्यादा लोग लेके जाते हैं बा. कितना बोले इसका 250 230 दियो. नहीं नहीं वो बोल रहे हैं. ज्यादा अच्छा वाला रहेगा इसी. इसका आप बाहर से लाएगा 500-600 की. हाँ 500 की. फ्रेंड्स आम्ही आता इथे किती शॉप किलो आहे? मध्ये आलो आधा एका कोणार्क टेम्पलच्या बाहेर हे शॉप आहे आणि इथे बघा तुम्हाला काजू सेल खसखस सगळं मिळेल. तर आता दुपारची वेळ झाली आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही आता एका हॉटेलमध्ये थांबलोय आणि इथे जेवण करून आम्ही निघणार आहे लिंगराज टेम्पलच्या दिशेने. तर आता आम्ही लिंगराज टेम्पलच्या जवळ पोचलो आहे. हे मंदिर भुवनेश्वरमधील सर्वात मोठं मंदिर आहे आणि याचा मेन टॉवर म्हणजेच गोपूर जवळपास 180 फूट उंच आहे. इतकं भव्य आहे की लांबूनच लक्ष वेधून घेतो. हे मंदिर कलिंग वास्तुकलेचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. म्हणजेच आर्किटेक्चर लवरसाठी तर हे हेवन आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे मंदिर एका मोठ्या कंपाऊंडमध्ये आहे आणि त्याच्या आत 100 पेक्षा जास्त लहान लहान मंदिरं आहेत. असं मानलं जातं की हे मंदिर सोमवंशी राजांनी बांधलं. विशेष म्हणजे हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू यांना सोबत पूजले जाते. महत्त्वाचं म्हणजे या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे, पण बाहेरून तुम्ही मंदिराचा सुंदर व्ह्यू बघू शकता. ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचा तर हे मंदिर हिस्टॉरिकल, आर्किटेक्चर आणि डिवोशन याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे जर तुम्ही भुवनेश्वरला आला तर हे मंदिर मस्ट विजिट प्लेस आहे. सो अजिबात मिस करू नका. हे भारतातील एकमेव मंदिर असे आहे जिथे बेलपत्र आणि तुळशी पान दोन्ही सोबत वाहिले जातात देवाला, भोलेनाथांना. पण मध्ये विष्णू देवाचं आणि महादेवाचं रूप आहे, त्यामुळे हे दोन्ही पण तिथे चालतात. तर आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला आणि आम्ही विचार केला की आज आमचा जगन्नाथपुरीमध्ये शेवटचा दिवस आहे. सो आम्ही विचार केला की जे फ्लॅग चेंजिंग रिच्युअल आहे ते परत एकदा बघायचं. सो आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. पण झालं असं की तिथे पोचल्यानंतर आम्हाला जाण्यासाठी खूप वेळ झाला आणि फ्लॅग चेंजिंग ऑलरेडी झालेलं होतं. पण म्हणतात ना, देवाची इच्छा असेल तर सगळं काही पॉसिबल होतं. ॲक्च्युली आम्ही तिथे तर पोचलो, पण या ठिकाणी आम्ही बघितलं की खूप गर्दी होती आणि आम्ही जाऊन बघितल्यानंतर आम्हाला असं कळालं की त्या ठिकाणी रथयात्रेसाठी जो लाकूड आणला जातो तो रथ बनवण्यासाठी तिथे आलेलं होतं आणि त्याची पूजा चालू होती तिथे. आणि आम्हाला तो मोमेंट पण एक्सपिरियन्स करायला मिळाला आणि तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पण खूप छान वाटलं आम्हाला. आणि तिथे मीडियासोबत इंटरॅक्ट होण्याचाही मला तिथे एक चान्स मिळाला. तो पहले तो बताती हूँ, मेरा नाम मेघा है, मैं नासिक महाराष्ट्र से आई हूँ और मैं पहली बार ओडिशा जगन्नाथपुरी आई हूँ और इतना अच्छा लग रहा है मुझे. ऐसे लग रहा है कि भगवान ने मुझे सही टाइम पे बुलाया है यहाँ पे और मैं यहाँ पे आई हूँ. तो मुझे बहुत ही अच्छा लग रहा है यहाँ पे आके. और मुझे ये पता नहीं था कि यहाँ पे रथ यात्रा की जो मतलब तैयारी चल रही है, लकड़ी आई है यहाँ पे रथ यात्रा की और यहाँ पे पूजा होने वाली है. तो मुझे ये चीजें सडनली पता चली और मैंने आज दर्शन किए
तो मुझे बहुत अच्छा लग रहा है। ऐसे लग रहा है जगन्नाथ भगवान की बहुत कृपा है मेरे ऊपर, मैं शब्दों में नहीं बता सकती ये चीज। और बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा एक्सपीरियंस है यहाँ पे। और ये जो रथ यात्रा है, मुझे ये नहीं पता था कि आज सरस्वती पूजन मतलब सरस्वती पूजन के दिन यहाँ पे पूजा होने वाली रथ की। तो यहाँ पे जो 3 लकड़ियां है, तो उसमें बलभद्र जी, सुभद्रा जी और जगन्नाथ जी, ये तीनों की जो लकड़ियां है उसकी आज पूजा हो रही है। और मैं खुद को बहुत भाग्यशाली मानती हूँ कि मुझे ये पूजा देखने को मिल रही है या मुझे दर्शन करने को मिल रहा है। ये सब उनकी कृपा से हो रहा है। तो मैं शब्दों में सच में नहीं बता पा रही हूँ कि मुझे कैसा फील हो रहा है, लेकिन बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके। माहौल बहुत अच्छा है, बहुत पॉजिटिविटी है यहाँ पे, बहुत अच्छा माहौल है। और मैं ये सोच रही हूँ कि आज ऐसा माहौल है तो जब रथ यात्रा रहेगी तब कैसा माहौल रहने वाला है। बहुत अच्छा लग रहा है, बहुत अद्भुत। और मैं उनसे प्रार्थना करती हूँ कि जब रथ यात्रा रहे तो वो खुद मुझे यहाँ पे बुला ले। मैं खुद तो कोशिश करूंगी, लेकिन उनके आगे तो किसी का नहीं चलता है। उनकी मर्जी से ही हम यहाँ पे आते हैं, तो वही कोशिश रहेगी मेरी। थँक यू। तसेच जगन्नाथपुरीतील माझा जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांच्यासोबत शेअर करताना मला खूपच छान वाटले. जय जगन्नाथ. तर आमचा आजचा जो प्रवास आहे जगन्नाथपुरीचा तो इथेच संपतोय. आम्ही जाता जाता विचार केला की परत एकदा जगन्नाथ भगवानचे दर्शन घेऊ म्हणून, तर आम्ही इथे आलो. खरं तर जाण्याची अजिबात इच्छा होत नाहीये, पण जावं लागणार आहे. आज रात्री आमची ट्रेन आहे आणि आम्ही ट्रेननी परत चाललो आहे नाशिकला. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय जगन्नाथ लिहायला विसरू नका. जय जगन्नाथ.